रामकृष्ण हरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या व्लॉगमध्ये. तर आज मस्त सकाळी सकाळी उठून आपल्या सर्व गाई गोठ्याच्या बाहेर बांधल्या. गोठ्याच्या बाहेर बांधल्यानंतर सकाळचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. आणि सकाळी सकाळचा हा व्ह्यू बघून एकदम मनाला असा आनंद वाटत होता. त्याच्यातच आपला गबरू पण इथे उठलेला होता आणि तो पण या आनंदाचा मस्तपैकी एकदम फायदा घेत होता. गबरू तसं तसं काम करत होता. मग आपल्या जवळ आपली राधा आली आणि तिला आता सोडायचा वेळ झालेला होता. त्याच्यामुळं ती आपल्याला बोलत होती की सोड मला लवकर, मला दूध प्यायला जायचं आहे. तर तिला मस्त थोडं वेळ सगळं असं तिच्यासोबत मस्त वेळ घातला आणि मग तिला आपण जरासं सोडणार होतो. मग आपण राधाला तिच्या आईपाशी सोडून दिलं आणि बघा ती कशी करते मग. आणि हा सकाळ सकाळचा व्ह्यू बघून खरंच मनाला खूप आनंद वाटत होता. खूप प्रसन्न होत होतं. मग मला आज आमच्या देवघरामधला लाईट फिट करायचा होता. तो लाईट लागतच नव्हता, पण फायनली इकडून तिकडून लागल्यानंतर देवाच्या पाया वगैरे पडून घेतल्या आणि मी निघालो शेताकडे. चला मी तुम्हाला आज पूर्ण शेत दाखवतो. शेतात आल्यानंतर सर्वात पहिले मी आलो जामाच्या झाडाखाली आणि जामाच्या झाडाखाली जांभळं बघताच खूप आश्चर्यचकित वाटले. एवढे जांभळं लागलेले होते जामाच्या झाडाला, फार खालपासून तर वरपर्यंत खूप झाडं जांभळं लागलेले होते. तुम्ही बघू शकता किती जांभळं लागलेले आहे आपल्या झाडाला. हे जांभळं बघून खरंच असं वाटत होतं पूर्ण जांभळं तोडून खाऊन घ्यावं लगेच. पण मग म्हटलं पहिले तुम्हाला दाखवून घेऊ. प्रत्येक फांदीला बघितल्यावर प्रत्येक फांदीला जांभळं होते. खूप जांभळं लागलेले होते झाडाला. एवढे जांभळं बघून खरंच खूप भारी वाटत होतं. म्हटलं पहिली बार एवढे जांभळं आपल्या झाडाला आलेले आहेत. जेवढे झाडं जांभळावर जांभळं होते तेवढेच खाली पडलेले सुद्धा होते. पुरे सडून नाश झालेले होते. तुम्ही बघू शकता पुढं. जांभळाच्या झाडाला साईडलाच लिंबाचं झाड होतं आणि लिंबाला सुद्धा खूप लिंब लागलेले होते. मग मी जाम खात खात आलो पुढच्या साईडला आणि तुम्ही ओळखून दाखवा मित्रांनो हे काय आहे. तर हे पण एक खायचीच वस्तू आहे. पूर्ण झाडाला लागलेलं आहे. तुम्ही बघू शकता. कमेंटमध्ये नक्की सांगा काय आहे तर. आता तुम्हाला मी घेऊन चालतो आहे आपल्या विहिरीकडे. विहिरीकडे खूप अडचण होती तरी पण मी आलतोच आणि तुम्ही बघू शकता विहिरीत किती पाणी आहे आपल्या. थोडं घाण पाणी आहे पण मग पूर्ण विहीर भरलेली आहे सध्या. आणि शेतातून सनसेट एवढा भारी दिसत होता ना की असं वाटत होतं इथंच बसून सनसेट बघत राहावं. खूप भारी दिसत होतं सनसेट. त्याच्यानंतर मी घरच्या दिशेकडे निघतो गवत घेऊन आणि गवत घेऊन निघताच मी बघतो तर काय आपली एक वासरी सुटलेली होती आणि वावरात मस्तपैकी गवत खात होती. एक गवत खात होती आणि एक जागीच उड्या मारत होती. घरी आल्यानंतर आपली राधा तर पप्पाला बिलकुल काम करू देत नव्हती. सारखं सारखं परेशान करत होती, नुसतं परेशान करत होती. घरी आल्यानंतर आपण आपल्या सर्व गाईला चारा वगैरे टाकून दिला होता. सर्व गाईला चारा टाकलेला होता आणि गौरीला पण चारा टाकला होता. पण गौरीनं पूर्ण चारा खाली सांडून दिला होता.